वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी, शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत। एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे। संजय गायकवाड आणि शिरसाट प्रकरणात शिवसेनेवर कुठेतरी प्रतिनोर सरकारचा परिणाम होतोय असं म्हणतात, काही समज देण्यात आलेली आहे का वरिष्ठांकडून? या संदर्भामध्ये मला माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की देशात राहणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एक वर्तणूक आणि वागणूक करताना थोडंसं संयम बाळगला पाहिजे, कारण लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून शेवटी समोरच्या माणसाची चूक असली तर त्या चुकीला योग्य तो त्याला शिक्षा दिली पाहिजे। परंतु काही लोकांना थोडंसं कधी कधी राग अनावर होतो, त्यामुळे कधी कधी अशा अनपेक्षित घटना घडतात। पण मला असं वाटतं की प्रत्येकाने या दृष्टीने काळजी घेऊन प्रयत्न करायला पाहिजे। संभाजी ब्रिगेडची गायकवाड यांच्यावर आता ही मला तर आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचे आरोप पवारसाहेबांसारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही। त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेतात। काय झालं, हल्ली कुठली घटना ही कुठल्या कॅमेऱ्यात कुठं कैद होईल काही सांगता येत नाही, त्यामुळे काही धास्ती आहे का नेत्यांना कॅमेऱ्याची कुठून कुठल्या कॅमेऱ्यात लक्ष ठेवून असेल आणि शूट करेल? असं आहे की या संदर्भामध्ये हा सर्वच समाज माध्यमातील सर्वच घटकांना हा त्यामुळे वागणूक आणि वर्तणूक करताना थोडी काळजी घेतली पाहिजे। क्या है, किसी को कुछ भी बोलने में कोई रोक नहीं सकता ना। स्वतंत्र देश के स्वतंत्र नागरिक है, व्यक्ति स्वतंत्र है, भाषा स्वतंत्र है, तो सब अपनी। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।